मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 57. मागील भागात करणचं मन उगीच दाटून आलं खुशीला असं जाताना पाहून. तिला खूप वाईट वाटलं असणार याचा अंदाज तर त्याला आलाच होता. अक्कांच्या खोलीतून खुशी बाहेर पडली ते थेट पळत तिच्या रूमकडे निघाली. इतका वेळ अडवून ठेवलेलं डोळ्यातलं पाणी गळगळ वाहून खाली येऊ लागलं. खूपच जिव्हाळी लागणार असं काही कानी पडलं होतं. मगाशी अक्कांच्या तोंडून असं काही ऐकून विश्वासच बसत नव्हता कानावर. कितीही वरडून सांगितलं की मला नाहीये पैशांचा हव्यास, मला माणसं हवी आहेत, पैसा नाही, तरी का नाही विश्वास बसत त्यांचा. नेहमी माणसांच्या स्टेटसवरून का त्याला जज केलं जातं. मी गरीब घरातून आले हा माझा दोष आहे का? आज हे पण शांतपणे सगळं ऐकत होते. फक्त यांना एकदाही माझ्या बाजूने बोलावंसं नाही वाटलं का? यांना पण असंच वाटलं का की मी रूम मध्ये आली तशी एकटीच रडत विचार करत बसून राहिली. अक्कांच्या बोलण्यापेक्षा त्याच्या गप राहण्याचं जास्त वाईट वाटत होतं. त्यांनी देखील अविश्वास दाखवावा तिच्यावर हे मनाला पटतच नव्हतं. अक्कांचा स्वभाव पाहता त्यांचा असं विचार एक वेळ समजू शकत होती ती, पण त्यांनी का ऐकावं असं काही? डोळ्यातून पाणी पुसून आपल्याच विचारात तिने आवरलं आणि तो यायच्या आधी बेडवर येऊन गपचूप पडून राहिली. का कोणास ठाऊक आज त्याच्याशी बोलण्याची इच्छा होत नव्हती. डोक्यात बस मगाचं एकच वाक्य आणि साथ देणारा तो एवढंच काय ते गोल गोल फिरत होतं. आपल्याच विचारात डोळे मिटून पडून राहिली. तसा त्याची येण्याची चाहूल लागली तसे तिने मिटलेले डोळे आणखीनच घट दाबून घेतले आणि हाताची मूठ आवळून त्याला न पाहता झोपेचं सोंग घेत पडून राहिली. खुशी, झोपलीस? तिच्या बाजूला बसत त्याने आवाज दिला, पण ती काहीही प्रतिक्रिया न देता तशीच पडून राहिली. त्यांनी तिला शांतपणे पाहिलं आणि काही वेळ तिला एकटं सोडत फ्रेश व्हायला निघून गेला. कदाचित ती शांत झाली की तिच्याशी बोलावं, तिचा गैरसमज दूर करावा या विचारात तो तिच्यापासून उठला. तसा दाबून ठेवलेला हुंदका आणि डोळ्यातले अश्रू बाहेर पडले आणि पुन्हा एकदा मन मोकळं करू लागले. का नाही बोललात काही? तुम्हाला पण मी तशीच वाटते का? मला नको आहे काही, हे वैभव, ही सत्ता, मला यांचा मोह नाही. मला फक्त तुम्ही हवे आहात माझ्यासोबत कायम. तुमची संपत्ती नको. पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगितलं होतं मी, तरी नाहीये का तुमचा विश्वास माझ्यावर? का शांत राहिलात? तिथे एकदा फक्त म्हणाला असता की खुशी तशी नाहीये, खूप आशेने पाहत होती मी तुमच्याकडे. का केलं असं? तो तिच्यापासून उठून गेला तशी त्याला पाठमोर जाताना पाहत ती मनात पुटपुटत, खुशी, मला माहितीये तू जागीच आहेस. तुझा गैरसमज झालाय, आपण बोलूया ना. करण आवरून आला तसं तिच्या बाजूला येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे बोलत, मला झोप येते प्लीज. ती कपाळावर आट्या पाडत, ठीक आहे, झोप तू, मी नाही डिस्टर्ब करत. फक्त जास्त विचार नको करू. आपण उद्या सकाळी बोलूया. गुड नाईट. तिला तिचा वेळ देत तोही समजून घेत शांतपणे तिच्या कपाळावर ओठ टेकवून कूस बदलून पडून राहिला. झोप तर दोघांनाही येत नव्हती, पण तरी एकमेकांकडे पाठ करून झोपायचं सोंग घेत होते. त्याला समजत होतं तिचं मन आज रंजक्का जे काही बोलली ते खूपच मनाला लागणारं होतं, पण त्यामागे काही कारण होतं. ते न जाणताच ती स्वतःला त्रास करून घेत होती, जे त्याला पटत नव्हतं. पण काहीही न बोलता, राग न काढता ती स्वतःला त्रास करून घेणार याची कल्पना त्याला होतीच. तिचा स्वभावच होता तो. इतकं तर तिला ओळखायला लागला होताच. तिच्या मनाविरुद्ध किंवा मनाला लागेल असं काही घडलं की चार चौघांसारखं भांडणं, आदळआपट, चिडचिड न करता स्वतःला त्रास करून आतल्या आत कुटत बसणे ही तिची सवय त्यांनी हेरली होती इतके दिवसात. म्हणूनच तिचा गैरसमज लवकर दूर करायचा होता त्याला. त्यासाठी घाईत वर आला होता.
पण ती होती की नेहमीप्रमाणे शांतता घेऊन गप बसून त्याला दूर ठेवत होती. खुशी, काय झालं? थोडा वेळ शांततेत गेला तसा तिच्या मुसमुसण्याचा आवाजाने तो वळून काळजीने विचारत, ती नकार देत, इथे ये. तो तिला स्वतःकडे वळवत, ये सांगितलं ना, लवकर इथे ये. ती नकार देत तशीच पडून राहिली तसा तो थोडासा आवाज चढवत तिला जवळ घेत, काय हालत करून ठेवलीये, शांत हो बरं, रडणं बंद कर पहिले. तुला झोप येत होती ना मग? तिला जवळ घेतलं तसा तिचे डोळे पुसत तिचे केस सारखे करत तो. त्याने जवळ घेतलं तशी शांत तर झाली, पण मुसमुस अजूनही तशीच होती. त्याला न पाहता तशीच डोळे मिटून गप पडून होती. त्याच्याजवळ जणू त्याच्या डोळ्यात पाहण्याचं टाळत होती. तोही पुन्हा तो विषय न छेडता तिला तसंच जवळ घेऊन कवटाळून शांत करत राहिला. आत्ता तिला काही सांगणं त्याला योग्य वाटलं नाही, म्हणून तोही गप बसून तिच्या केसात हात फिरवत तिच्या जवळ पडून होता. त्याने जवळ घेतलं तशी त्याला बेलगून कधीच सगळ्यांचा विचार सोडून शांत झोपी गेली होती. कळलं नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर, का स्वतःला त्रास करून घेते? मी आहे ना. ती शांतपणे त्याला बिलगून झोपली तसा तो तिच्या गालावरून हात फिरवत तिला निहाळत, अगं हात भाजेल, लक्ष कुठं आहे तुझं? सकाळ सकाळ किचन मध्ये दादांच्या चहाचा आदन ठेवून आपल्याच विचारात हरवलेल्या खुशीला माई आवाज देत, हा काय माई, सॉरी, मी ते साफ करते सगळं. उतू गेलेला चहाचा आणि समोर उभ्या माईंना पाहत खुशी गडबडून गॅस बंद करत, कसल्या एवढ्या विचारात हरवली आहे सकाळ सकाळी? झोप झाली नाही का? तब्येत ठीक आहे ना तुझी? माई तिचा चेहरा आणि सुजलेले डोळे पाहून विचारत, हो माई, ठीक आहे मी आलेच दादांना चहा देऊन. खुशी नजर चोरत चहाचा कप घेऊन बाहेर पडली. अरे वा, सुप्रभात सुनबाई, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. केव्हा एकदा आमचा अमृततुल्य येतो असं झालं होतं. द्या द्या लवकर. खुशी चहा घेऊन बाहेर आली तसे दादा हसून तिच्याशी बोलत, गुड मॉर्निंग दादा, सॉरी थोडा उशीर झाला, हा घ्या तुमचा चहा आणि पेपर. खुशी हलकं हसून त्यांच्या हातात चहाचा कप देत, करण उठले नाहीत का अजून? बऱ्याच दिवसांनी शांत झोप लागली असेल त्यांना. दादा चहाचा गोट घेत विचारत, हो दादा, अजून झोपलेत. खुशी थोडक्यात उत्तर देत, अरे हो, तुम्ही म्हणाला होतात दिवाळीपर्यंत तुमचं ऑफिसचं प्रोजेक्ट पूर्ण होईल. कुठवर आले ते? आणि आपल्या महाबळेश्वरच्या कारखान्याचं काम बद्दल तुम्ही काही कळवलं नाही आम्हाला? दादा आठवणीने विचारत, हो दादा, एवढा आठवडा झाला की होईलच पूर्ण. पण दादा, मला नाही वाटत मी कारखान्याचं कामाकरता योग्य व्यक्ती आहे. माझ्यापेक्षा खूप अनुभवी व्यक्ती सहज मिळेल आपल्या कारखान्याला. माझी आपली नोकरीच बरी. सॉरी, पण मला नाही जमणार दादा. खुशी खाली मान घालून अडखळत सांगत, बरं ठीक आहे, जबरदस्ती नाही कशाची. तुम्हाला जसं योग्य वाटेल ते करा. आपल्या कारखान्याला कुणीही अनुभवी व्यक्ती सहज मिळेल हे खरं आहे, पण जेवढं आपल्यापणाने काही आणि काळजीने तुम्ही कराल तेवढं बाहेरचं कोण करेल की नाही ही शंका होती, म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. पण हरकत नाही, नका काळजी करू. तुम्ही ठीक आहात ना? काही सांगायचंय का तुम्हाला? दादा तिचा उतरलेला चेहरा पाहून, नाही दादा, मी ठीक आहे. सॉरी दादा, तुम्ही एवढ्या विश्वासाने विचारलं, पण मी सॉरी. खुशी जास्त काही न बोलता समोर रिकामा असलेला कप घेऊन आत निघाली. दादांना असं नकार द्यायला तिच्याही जीवावर आलं होतं. कारखान्यात काम करण्याचं नक्की केलं असून पण तिने नकार दिला होता. कारण होतं अक्कांचं कालचं बोलणं. पुन्हा एकदा त्यांना बोलण्याची संधी द्यायची नव्हती तिला. न जाणे कारखान्यात काम करायला होकार दिला तर जणू त्यांचं वाक्य खरं होईल की काय याची भीती वाटत होती तिला. मला नको कोणती सत्ता आणि वैभव. मी आहे माझी स्वावलंबी. कमी पगाराची असली तर माझी हक्काची नोकरी आहे ती, जी माझ्या कष्टाने आणि मेहनतीने मी मिळवली होती.
माई मी निघू, आज लवकर जायचं होतं ऑफिसला, खूप महत्वाचं सबमिशन आहे, आजची लास्ट डेट चुकवून चालणार नाही. खुशी सगळ्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची तयारी करून झाली तशी माईंना विचारत, हो जा की, महत्वाचं असेल तर नक्कीच जा, पण त्याआधी नाश्ता करून घे हो, तोपर्यंत इंद्रा पण उठेलच, त्याच्यासोबतच जा मग. माई हातातलं काम करत तिला पाहत, नको माई मी निघते, त्यांना करू द्या आराम, त्यांच्यासाठी थांबेल तर उशीर होईल, संध्याकाळी उशीर होणार असेल तर कळवते तुम्हाला. निघू? खुशी हात पुसत किचन मधून घाईत माईचा निरोप घेऊन निघाली तशी समोरून येणाऱ्या अक्कांना धडकता धडकता राहिली. सॉरी चुकून स्वतःला सावरत तिने अक्कांना पाहिलं तशी दोघांची नजरानजर झाली. त्यांची धारधार नजर तर तिची घाबरलेली. पुन्हा एकदा त्यांना पाहून कालची आठवण झाली तशी वेदनेची कळ उमटली मनात. भरल्या डोळ्यांनी त्यांना पाहत शांतपणे त्यांच्या बाजूने वर निघाली. खुशीच्या आवाजाने मागे वळलेली माईची नजर दोघींवर गेली. तसं दोघींमधला झालेला डोळ्यांचा खेळ पाहत त्यांनी वर जाणाऱ्या खुशीला पाहिलं. सकाळपासून तिच्या उतरलेल्या चेहऱ्याच्या मागे अक्का आहेत की काय अशी शंका दाटून आली मनात. स्वारी, आज तुम्हाला न सांगताच निघाले, पण मन नाही लागत आज कशात. तुम्हाला जाब विचारण्याची खूप इच्छा होत आहे, पण नाही जमणार मला तुम्हाला प्रश्न विचारायला. तुमचं उत्तर काय असेल या विचारायची भीती वाटते. कदाचित माझ्या मनाचीच तयारी नाही उत्तर ऐकायची, म्हणून कामाचा बहाणा करून लवकर निघतीये. ऑफिसच्या कामात मन रमलं की नको ते विचार नाही येणार डोक्यात. बाय. वर येऊन स्वतःची तयारी झाली तशी काही वेळ त्याच्या केसात हात फिरवत उशीशी बसून राहिली. त्याला पाहून मन भरलं तशी त्याच्या कपाळावर ओठ टेकवून डोळे पुसून बाहेर निघाली. नीलूताई, माझ्या प्रोटीन शेक आणून द्यायला सांगा खुशीला, मी जिम मध्ये आहे. करण उशिरा उठला तसा नेहमीप्रमाणे खुशी किचन मध्ये किंवा काही कामात असेल या विचारात तो रूम मधून बाहेर आल्यावर समोर काम करणाऱ्या नीलूताईला आवाज देत, करण भाऊ, वहिनी साहेब तर केव्हाच्या गेल्या ऑफिसला, मी देते आणून तुम्हाला. नीलू माहिती देत, काय गेली ऑफिसला? पण कधी? काही सांगितलं नाही तिने. केव्हा गेली? आत्ताशी तर 9 वाजतायत. करण हातातलं घड्याळ पाहत, मगाशीच गेल्या बघा. माई साहेबांना माहीत असल. मी येते घेऊन तुमचा प्रोटीन शेक. नको असू दे, मी बघतो, तू कर तुझं काम. करण तिचं ऐकून घाईत खाली निघाला. माई, खुशी कुठे गेली? नीलूताई सांगत होती तुला सांगून गेली. करण किचन मध्ये येत, अरे कसलं तरी सबमिशन आहे म्हणत होती. आज शेवटची तारीख आहे तर लवकर गेली ऑफिसला. माईनी सांगितलं तसं करण विचारात हरवला. काय झालं असेल याचा पुसटचा अंदाज बांधून तो शांत उभा होता. काय रे, काय झालं? ती पण आज शांत होती, तू पण असा शांत उभा आहेस. काही झालंय का? भांडलास का तिच्याशी? माई शांत उभ्या त्यांच्या इंद्राला विचारत, नाही माई, काही नाही, मी येतो तयार होऊन. जास्त काही न बोलता तोही विचारतच आल्या पावली वर निघाला. अशी का गेली ही? मला बोलायचं होतं ना. काहीच न सांगता गेली. कालपासून काहीच बोलली नाही माझ्याशी. कशी असेल काय माहीत. रूम मध्ये आला तसा घाईत फोन हातात घेऊन तिचा काही मेसेज आहे का पाहिलं. काहीच दिसत नाही. तसा तिला कॉल लावला पण नुसती रिंग वाजत होती. तिचा आवाज काही पडत नव्हता. वैतागून फोन बेडवर फेकला. पाहिलं तर तिने त्याची सगळी तयारी करून ठेवली होती. कपडे, घड्याळ, वॅलेट हे करायला वेळ होता, मला सांगायला वेळ नव्हता. एक नजर सगळ्यांवर फिरवली आणि स्वतःशी बडबडत आवरायला निघून गेला. माई, दे लवकर नाश्ता, भूक लागलीये, निघायचे मला. सगळं आवरून झालं तसं करण डायनिंगवर येत दादा, आर्या आणि अक्का आधीच नाश्त्यासाठी येऊन बसले होते. करण पण आला तसं नीलूने वाढायला सुरुवात केली.
कारण आम्ही सकाळी विचारलं सुनबाईंना कारखान्याच्या कामाबद्दल, तर नकार दिला त्यांनी. तुमचं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? आधी तर हो म्हणाल्या होत्या, अचानक काय झालं? दादा नाश्ता करता करता सहज विषय काढत. नाही दादा, माहित नाही काय झालं. आमचं तर काहीच बोलणं नाही झालं या विषयावर. करण नाश्ता करत उत्तर देत. माई साहेब, झालीये सगळी कामं, द्या डब्बा नेऊन देतो वहिनी साहेबांना. सगळे नाश्ता करत होते तसं गुणाजी आत येत. का तिने नेला नाही का डब्बा? गुणाजी का चालला? करण न कळून माईंना आणि गुणाजींना पाहत. अरे नाही नेला, भरून ठेवला होता, पण नेहमीप्रमाणे विसरली. घाईघाईतच सगळ्यांसाठी नाश्ता बनवला, पण स्वतः मात्र तशीच गेली. सकाळी गुणाजींना पण नको येऊ म्हणाली, तशीच रिक्षा करून गेली. तिचं एक आज काय भिन्नसलं होतं काय माहित. काळजीच वाटते पोरीची, मनातलं काही कळूही देत नाही. माई आपल्याच नादात बडबडत. करणने सगळं ऐकलं तसं त्यांनी समोर बसलेल्या अक्कांवर नजर टाकली. दोघंही एकमेकांना पाहत होते. त्यांनी काहीच न बोलता हातातला चमचा खाली टाकला आणि तसाच खाता खाता उठला. मनच उडालं होतं खाण्यावरून. माई, मी निघतो, मला उशीर होतोय. कोणाकडे न पाहता तसाच उठून बाहेर गेला. माई केव्हाची मागून आवाज देत होती, पण तो झपाझप पावलं टाकून बाहेर पोहोचला. पण जाणाऱ्या करणला पाहत दादा आणि माईंनी एकमेकांना पाहिलं आणि हलकं उसासा सोडत पुन्हा नाश्ता करू लागले. आजचा दिवस असाच एकमेकांशी न बोलता टळून गेला होता. आज खुशीला पण ऑफिसचं काम असल्याने तिने फोनही पाहिला नाही आणि त्याला एक फोनही केला नाही. तोही आज खूप दिवसांनी कार्यालयाच्या कामात लक्ष घालत होता. मधले काही दिवस सगळं शेतकऱ्यांचा मॅटर सोडवण्यात निघून गेला होता. त्यामुळे सगळी कामं रामू एकटाच हँडल करत होता. सकाळी तणतणत निघालेला तो तिला सारखा फोन ट्राय करत कार्यालयात पोहोचला होता. आज खुशी मॅडमचं काही खरं नव्हतं हे नक्की. संध्याकाळ झाली तसं केव्हाच तिच्या ऑफिस खाली वाट पाहत उभा होता. आता मुद्दामच त्यांनीही तिला फोन केला नव्हता. उगीच तिला रागात बोलून गेला असता काही तर. मिटवायचं ठरलेलं प्रकरण आणखीन चिघळायचं. पण वाट पाहणारा शेवटी करण होता. पेशंटची वेदना नाही, सकाळपासून वाट पाहिले हेच खूप मोठं दिव्य केलं होतं. पण आता बस बस म्हणजे बस, संपला सगळा पेशंट्स. आता जे होईल त्याला जबाबदार ती, असं ठरवून कसलाही विचार न करता गाडी बाहेर आला आणि धडक देत आत निघाला. व्हेर इज खुशी मॅडम? आत आला तसं रिसेप्शन व चौकशी करत तो इकडे तिकडे तिला पाहू लागला. दुपारी ऑफिसमध्ये आला होता तेव्हा लंच टाइम असल्याने फारसं कुणी त्याला पाहिलं नव्हतं. पण आता संध्याकाळी सगळेच होते ऑफिसमध्ये. आधीच त्याला कामामुळे चर्चेत असणारा डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून तरुणाईमध्ये प्रसिद्ध असणारा तो आज त्यांच्या ऑफिसला आलेला पाहून सगळे वळून चर्चा करत त्याला पाहण्यात गुंतले होते. त्यात आज अंदाज काही रौडीपेक्षा कमी वाटत नव्हता त्याचा. व्हाईट इन शर्ट, विस्कटलेले केस, फोल्ड केलेला स्लीव, रागीटपणा, स्थिर चेहरा, कुणाचा तरी शोध घेणारे डोळे.